तर तिकडे बदलापुरात सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे। मात्र कर्जत परिसरात पडणाऱ्या पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। उल्हास नदी ही इशारा पातळीवरून वाहतीये। खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेनं आपत्कालीन व्यवस्था सध्या सज्ज केली आहे। आता जाऊयात पालघरमध्ये। पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी हे आदेश दिले। पालघर जिल्ह्यामध्ये सुरू असलेली अतिवृष्टी आणि सध्याची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सोमवार, मंगळवार आणि आजचा बुधवार आहे। गेल्या 3 दिवसांपासून पालघरच्या शाळा आणि कॉलेजेसला सुट्टी आहे। तर इकडे इगतपुरीच्या भामनगर दरेवाडी रस्त्यावर दरड कोसळली आहे। धरण परिसरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या या घटना घडत आहेत। दरम्यान दरेवाडीकडे आदिवासी गावात जाणारा हा मुख्य रस्ता यामुळे पूर्णपणे बंद झालाय। स्थानिकांच्या दळणवळणाचा हा मार्ग बंद झालाय, त्यामुळे शहराशी त्यांचा संपर्क तुटलाय। आता जाऊयात नाशिकमध्ये। नाशिकच्या इगतपुरी शहरातील भवानीनगर, गावठी, पिंपरी गेट या परिसरात पाणी तुंबलंय। नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच प्रवास करावा लागतोय। दरम्यान अधिकाऱ्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्याचा आरोप या ठिकाणी स्थानिक करतायत। नगरसेवक भूषण जाधव यांनीही आरोप केलाय। तर नगर परिषद प्रशासनाला 1 महिना अगोदरच निवेदन देऊन सुद्धा परिस्थिती सांगूनही उपाययोजना करण्याची या ठिकाणी तसदी घेतली नसल्याचं ते म्हणाले।